आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढणाऱ्या महिलेचा डाव अखेर उघडकीस आला। राजगड पोलिसांनी अवघ्या 12 तासात या गुन्ह्याचा छडा लावत आरोपींना अटक केली। मृत सिद्धेश्वर भिसे याचा त्याची पत्नी योगिता भिसे आणि तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार यांनी गळा दाबून खून केला आणि मृतदेह पोत्यात भरून सारोळा येथील नीरा नदीत फेकला। रविवारी सकाळी सारोळा येथील नदीपात्रात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। मृताच्या हातावर ओम गोंदलेले असल्यानं त्याच्या ओळखीचा शोध सुरू झाला। चौकशीत ससाणे नगर परिसरात अशा वर्णनाचा एक व्यक्ती हरवल्याचं समजलं। राजगड पोलिसांनी सिद्धेश्वरच्या पत्नी योगिता हिची चौकशी सुरू केली। सुरुवातीला तिने उडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसांचा तपास अधिक खोलात गेल्यानंतर तिने अखेर खून केल्याची कबुली दिली। योगिता आणि तिचा प्रियकर शिवाजी यांनी 3 मार्चच्या मध्यरात्री सिद्धेश्वरचा गळा दाबून खून केला। मृतदेह लपवण्यासाठी तो पोत्यात भरून स्कूटरवरून सारोळा हद्दीत नेला आणि नीरा नदीत फेकला। राजगड पोलिसांनी जलद तपास करत अवघ्या 12 तासात आरोपींना अटक केली आहे। चालू करा म्हणतात। माईक चालू करा। सत्य चालू करा। माईक चालू करा। आणि आरोपी काय कशासाठी मारलेला? 2 दिवसांपूर्वी राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे आपली बॉर्डर आहे, पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा, ही जी नॅचरल बॉर्डर आहे नीरा नदी, त्या नीरा नदीमध्ये एक बांधलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह हा आढळून आला होता। त्या मृतदेहाचा तपास केला असता तो मृतदेह लोहारा जिल्हा धाराशिव इथल्या एका व्यक्तीचा होता असं निदर्शनास आलं आणि मग त्याच्यावरनं पुढे तपास केला असता असं लक्षात येत आहे की त्याच्यामध्ये त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर ह्या दोघांनी त्या व्यक्तीचा गळावरून खून केला आणि ती बॉडी जी आहे ती त्या नदीमध्ये फेकून दिली। त्यामध्ये आम्ही रात्रीतूनच ती संबंधित महिला म्हणजे त्या मयत व्यक्तीची पत्नी आणि तिचा प्रियकर, मयत व्यक्तीच्या पत्नीला पुण्यातून तर तिच्या प्रियकराला अंदूर जिल्हा धाराशिव इथून आम्ही अटक केलं आणि त्यांना कोर्टात हजर केलं। त्या दोघांची चपळ 17 तारखेपर्यंतचा पोलीस कस्टडी रिमांड हा आम्हाला प्राप्त झाला। कारण काय? प्रायमा फेसी जो आम्ही तपास करतोय त्याच्यामध्ये असं निदर्शनास येते की अनैतिक संबंधांमधनं हा खून झाला असावा। पुढील तपासाआधी त्याच्यामध्ये अजून काही निष्पन्न होत आहे ते बघावं। मृतदेहाची ओळख कशी पटवली? मृतदेहाची जी ओळख आहे त्याच्या कपड्यांवरनं आम्हाला जो टेलर मार्क मिळाला तो लोहारा जिल्हा धाराशिव इथला होता आणि मग त्यावरनं त्या टेलरशी संपर्क करून आम्ही तो व्यक्ती कोण आहे त्याची ओळख पटवली। त्याचे जे चुलत भाऊ आहे, त्याची जी एक्सटेंडेड फॅमिली आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग त्याच्यानंतर गोष्टी ह्या अवगत होत गेल्या। कुठं मारलं होतं त्याला? पुण्यामध्ये काळे पडळ ह्या भागामध्ये त्या संबंधित आरोपीला मारण्यात आलं होतं आणि त्याची डेड बॉडी जी आहे ती आमच्या हद्दीमध्ये फेकण्यात आली। NTV न्यूज मराठी, पुणे।